नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आजच्या या व्हिडिओमध्ये ईश्वर न्याय कसा करतो याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। जो पुण्यकर्म करेल त्याला चांगल्या कुळाचा जन्म मिळेल व जो काहीही पुण्यकर्म करीत नाही त्यालाही जन्म मिळेल, परंतु गरीब कुळात मिळेल। आपल्या कर्माप्रमाणे सुख दुःख भोगावे लागते। देव राजाचा पगार राजालाच देतो व शिपायाचा पगार शिपायालाच देतो। देवाच्या दृष्टीने जरी दोन्ही सारखे असले तरी फळ देताना पाप पुण्याचा पात्रतेचा विचार करूनच बरे वाईट फळ मिळणारच। देवाजवळ जर सर्व लोक सारखे तर मग एक श्रीमंत व दुसरा गरीब असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो। देवाच्या दृष्टीने सर्व लोक समानच आहेत म्हणून तर तो कोणाला उपाशी ठेवत नाही। शेवटी पात्रतेचा प्रश्न येणारच। ज्याची पात्रता चांगली तो देवाची अधिक सेवा करेल, तो मेवा मिठाई म्हणजे चांगले अन्न खाणार। ज्याची पात्रता कमी त्याला त्याचप्रमाणे साधे अन्न मिळणार। देवांचा न्याय कधीच चुकत नाही। ज्याची जशी पात्रता असेल त्याप्रमाणेच त्या कुळात तुम्हाला जन्म मिळतो। गरीब कुळात जन्म झाला म्हणून तुम्ही दुःखी व्हायचे काहीच कारण नाही। आपला जन्म ज्या कुळात झाला त्या कुळाचा आपल्याला अभिमान पाहिजे। जर हे हेवेदेवे करीत राहिला तर आपल्याच हाताने आपले नुकसान होते। आपण ज्या कुळात जन्माला आलो त्याबद्दल दुःखी न होता मागच्या जन्मी आपलेच काहीतरी चुकले असेल त्याचा हा परिणाम आहे असे आपण मानले पाहिजे। चुकीची जाणीव झाल्यावर ती चूक सुधारून घेण्यासाठी ही सुवर्ण संधी आलेली आहे। तुमचे दैव चांगले आहे म्हणूनच देवाने तुम्हाला इथे आणून सोडले। सत्पुरुषाच्या सहवासाने सेवेने आयुष्याचा उद्धार करून घ्यावा। पुढच्या जन्मात उच्च कुळात जन्म शक्य व्हावा म्हणून सत्कर्मे करता करता पुढे सरकता येईल। देवांना नावे ठेवण्यात किंवा सत्पुरुषाशी या विषयावर वाद घालण्यास काहीच अर्थ नसतो। देवांना नावे ठेवण्यात किंवा सत्पुरुषाशी या विषयावर वाद घालण्यात काहीच अर्थ नसतो। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।